नमस्कार छोट्या वैज्ञानिकांनो आणि अंतराळ प्रेमींनो. आपल्या अद्भुत अंतराळ सफरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा एपिसोड खास आहे कारण सुरुवातीलाच तुमच्यासाठी एक छोटंसं आव्हान आहे. तुम्हाला वाटतं का की तुमची निरीक्षण शक्ती खूप तीक्ष्ण आहे? चित्रांमधील लपलेल्या गोष्टी तुम्ही पटकन शोधू शकता? चला तर मग पाहूया आजच्या अंतराळ रहस्यात तुम्ही किती गोष्टी ओळखू शकता. आजच्या चित्रात दिसत आहे TC-1 नावाची एक विलक्षण प्लॅनेटरी नेब्युला. हे अप्रतिम चित्र जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप JWST ने टिपले आहे, जे आजपर्यंतच्या सर्वात शक्तिशाली अंतराळ दुर्बिणींपैकी एक आहे. पण ही नेब्युला इतकी खास का आहे? कारण 2010 मध्ये वैज्ञानिकांनी इथे प्रथमच एक अतिशय अनोखा रेणू शोधला, बकीबॉल. आता तुम्ही म्हणाल, अरे अंतराळात फुटबॉल? खरं तर हा फुटबॉल नाही, तर बकमिन्स्टर फुलरीन नावाचा एक विशेष रेणू आहे. हा रेणू तब्बल 60 कार्बन अणूंनी बनलेला असतो आणि त्याची रचना अगदी फुटबॉलसारखी दिसते. या रेणूचं नाव प्रसिद्ध वास्तुविशारद बकमिन्स्टर फुलर यांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे, कारण त्यांनी लोकप्रिय केलेल्या जिओडेसिक डोम नावाच्या घुमटासारखी याची रचना दिसते. पण आता खरी मजा सुरू होते. JWST ने वैज्ञानिकांना दाखवलं की हे बकीबॉल रेणू नेमके कुठे आहेत. तुमच्यापैकी जे बारकाईने निरीक्षण करत असतील त्यांना कदाचित चित्राच्या मध्यभागी एक चमकदार नारिंगी भाग दिसत असेल. या मध्यवर्ती ताऱ्याभोवती बकीबॉल रेणूंनी एक पातळ गोलाकार कवच तयार केलं आहे. म्हणजे हे रेणू जणू त्या ताऱ्याभोवती एक अदृश्य ढाल बनवून उभे आहेत. आता पुन्हा एक निरीक्षण चाचणी. नेब्युलाच्या अगदी मध्यभागाकडे नीट पहा. काही विचित्र दिसतंय का? घाई करू नका. खरे वैज्ञानिक नेहमी बारकाईने पाहतात. जर तुम्ही एक उलटं प्रश्नचिन्ह पाहिलं असेल तर अभिनंदन. तुमची निरीक्षण शक्ती खरोखरच जबरदस्त आहे. होय मित्रांनो, या नेब्युलाच्या मध्यभागी एक नाजूक रचना दिसते, जी अगदी उलट्या प्रश्नचिन्हासारखी दिसते. आणि हे किती मजेशीर आहे ना? कारण ही नेब्युला स्वतःच अजूनही वैज्ञानिकांना अनेक प्रश्न विचारते आहे. जसे की हे बकीबॉल नेमके कसे तयार झाले? ते या विशिष्ट ठिकाणीच का जमा झाले आहेत? आणि त्या प्रश्नचिन्हासारख्या रचनेमागे नेमकं रहस्य काय आहे? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक अजूनही संशोधन करत आहेत. आणि कोण जाणे, कदाचित भविष्यात या रहस्यांचा उलगडा करणारा वैज्ञानिक तुमच्यापैकीच कुणीतरी असेल. म्हणून प्रश्न विचारत रहा, नवीन गोष्टी शिकत रहा आणि कुतूहल कधीच सोडू नका. मित्रांनो, आजचा हा फुटबॉलसारख्या रेणूंचा आणि रहस्यमय प्रश्नचिन्हाचा अंतराळ प्रवास तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मजेदार, रोमांचक आणि ज्ञानवर्धक अंतराळ सफरींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या अंतराळ रहस्यासोबत. तोपर्यंत निरीक्षण करत रहा, प्रश्न विचारत रहा आणि आकाशाकडे बघत रहा. धन्यवाद मित्रांनो.